हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. सो गाईज, आज मला ना गावाला जायचं होतं. सो विचार केला की एक छोटासा माझा फर्स्ट व्लॉग बनवायचा. सो मी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर बघा, बिग सिनेमा समोर अशी ट्रॅफिक होती आणि त्या ट्रॅफिकचं रिझन मला माहिती नव्हतं काय होतं. तर तिथे एक अंकल होते, ऑटो रिक्षावाले अंकल. त्यांना मी विचारलं की अंकल, एवढी सारी गर्दी कशाची आहे? तर त्यांनी सांगितलं, समोर एक ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे हे एवढी सारी ट्रॅफिक झालेली आहे. तो एक ट्रक होता, तर ट्रक पूर्ण उलटला होता, त्यामुळे एवढी सारी गर्दी बिग सिनेमा समोर झाली होती. तर मी ट्रॅफिक कम होण्याचा विचार करत होती आणि ट्रॅफिक जर कम झाली मीन्स तर मी रोड क्रॉस करेल, बिकॉज एवढ्या ट्रॅफिकमध्ये मला रोड क्रॉस करण्याची भीती वाटते. सो मी तिथे वेट करत होती कधी ही ट्रॅफिक कमी होते आणि मी रोड क्रॉस करणार. आणि ऑटो रिक्षा करून मला रेल्वे स्टेशनला जायचं होतं. मला बाहेरगावी काम होतं थोडं, त्यामुळे मी वेट करत होती. जर ट्रॅफिक कमी झाली, मी रोड क्रॉस केला आणि ऑटो रिक्षामध्ये बसली. मला खूप गरम होत होतं आणि स्टोल बांधून असल्यामुळे मला खूप गरम होत होतं, तर आणि सफोकेशन पण होतं. तर मी विचार केला स्टोल ओपन करायचा, कारण की मग गरम गरम होणार नाही. सो मी स्टोल ओपन केला आणि आता मला गरम होत नव्हतं आणि व्हिडिओ माझा चालू होता आणि मी ऑटो रिक्षामध्ये बसलेली होती. सो गाईज, आता ऑटो रिक्षामधून मी अकोल्याचा व्हिडिओ घेत होती. आता काही वेळाने मी बस स्टँडवर पोहोचणार आहे अकोल्याच्या. सो गाईज, आता थोडं सफोकेशन कमी झालेलं आहे स्टोल काढल्यामुळे. आता ऑटोमधून मी तुम्हाला बस स्टँड दाखवणार आहे. हे बघा, अकोल्याचं बस स्टँड आहे. आमचं स्वच्छ आणि सुंदर अकोला आहे हे आमचं अकोला बस स्टँड. आता समोर सब्जी मार्केट लागणार आहे. हे अकोल्याचं सब्जी मार्केट. हा टावर चौक आहे, अकोल्याचा टावर चौक. घंटी घड्याळ बघा, ती घंटी घड्याळ आहे अकोल्याची. आता समोर आम्ही जाणार आहे वसंत देसाई स्टेडियमच्या तिकडे. तिथनं त्याच्यासमोर मग हे बघा, वसंत देसाई स्टेडियम आहे अकोल्याचं. आणि समोर येणार आहे जिल्हा सत्र न्यायालय, म्हणजे अकोला कोर्ट. हे बघा, जिल्हा सत्र न्यायालय आहे अकोल्याचं. आणि याच्यानंतर रेल्वे स्टेशन लागणार आहे आणि मला रेल्वे स्टेशनलाच जायचं आहे. हे बघा, अकोल्याचं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे आमचं अकोल्याचं रेल्वे स्टेशन आहे. मला रेल्वेने बाहेरगावी जायचं होतं, मला थोडं काम होतं बाहेरगावी. सो दॅट मी रेल्वे स्टेशनवर आली आणि आता मी जाणार आहे तिकीट्स काढण्यासाठी. बघा, रेल्वे स्टेशनवर मी आली. खूप हवा चालू होते, त्यामुळे केस पण ओढत होते माझे. चला, आता मी जाणार आहे तिकीट काढायला. बघा, हे आहे तिकीट. एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, याच्यावरून आपण तिकीट काढू शकते. मी लाईनमध्ये उभी यासाठी नाही राहिली, कारण की तिथे खूप गर्दी असल्यामुळे माझा नंबर लागणार नाही आणि माझी ट्रेन पण सुटून जाणार. सो मी विचार केला की इलेक्ट्रॉनिक मशीननी तिकीट काढायचं. सो मी तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्मवर चढण्यास सुरुवात केली. आणि माझी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येणार होती. सो मी प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 3 वर चाललेली आहे. बघा, हे आहे आमचं अकोला स्टेशन. आणि बघा, हे आहे अकोल्याचं प्लॅटफॉर्म नंबर 3. तिथे काचीगुडा एक्सप्रेस येणार आहे. तर बघा, मी काहीतरी स्नॅक्स घेण्याचा विचार केला, कारण मी टिफिन आणला नव्हता आणि ट्रेनची वेट करत बसली. आणि ट्रेनची वेट केल्यानंतर बघा, आता ट्रेन येणार आहे माझी. बघा, ते दुरून ट्रेन दिसत आहे, ट्रेन आलेली आहे माझी. ही आहे अकोल्याची काचीगुडा एक्सप्रेस. खूप वेट केल्यानंतर आली. जवळपास 20 मिनिट मी वेट केला होता ट्रेनचा. ट्रेन मध्ये जागा आहे की नाही हे मला बघायचं होतं, बट ट्रेन मध्ये जागा आहे. इथे एकच एसीचा डब्बा असल्यामुळे बाकी सगळे जनरल आहे. आणि 1 घंट्याचा वे आहे. मला 1 घंट्यानंतर मी माझ्या डेस्टिनेशन प्लेसला पोहोचणार आहे. सो जागा असण्याचं काही टेन्शन नव्हतं. जागा तर होतीच, फुल खाली ट्रेन आहे. सो ट्रेनमध्ये बसून मी निघाली आणि फायनली माझ्या डेस्टिनेशन प्लेसला मी पोहोचली. सो
असा सिंपल माझा आजचा फर्स्ट व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू गाईज. बाय बाय.